आई, आता काहीच होऊ शकत नाही. मी कितीही प्रयत्न केले तरी माझ्या सासरचे लोक माझ्यावर कधीच खुश नसतात. ते फक्त मोठ्या सुनेचे कौतुक करत असतात. मोठ्या वहिनीने काहीही केले तरी सगळे त्यांचेच कौतुक करतात. पूर्वी, तू कधीतरी त्यांच्यासाठी मनापासून काही केले आहेस का, जेणेकरून ते तुझे कौतुक करतील? कसं आहे ना पूर्वी, कुणासाठी काही करायचं तर ते मनापासून करायचं असते. पण हा तुझा स्वभाव कधीच नव्हता. तू साकेतला मिळवलंस, पण त्याच्या कुटुंबाला तुला स्वीकारता आलं नाही. आईच्या तोंडून असे शब्द ऐकून पूर्वीची नजर खाली गेली. तू चुकीची आहे आणि तूच विनाकारण सगळ्यांबद्दल वाईट बोलत असते. तू कधीही कोणाला भेटत नाही, तुझ्या गोष्टी शेअर करत नाही, कोणाचेही दुःख जाणून घेत नाही. आज आईने तिला आरसा दाखवला. मोठी सून सासरच्या प्रत्येकाला हवी असते हे पूर्वीला सहन होत नव्हते. पूर्वी, बेटा तू निराश होऊ नकोस. अगं, तुला त्या घरात जाऊन जास्त दिवस झाले नाही. तुझे लग्न होऊनही काहीच महिने उलटले आहेत आणि मोठ्या सुनेचे लग्न होऊन 5 वर्ष झाली आहेत. सध्या तुझ्या जाऊचं स्थान तिथे प्रस्थापित झालं आहे. आतापर्यंत ती कुटुंबाची काळजी घेत होती. तुला तुझी जागा बनवायला वेळ लागेल. पण आई, जाऊबाई सगळीकडेच असते. मी त्यांना कसे त्या स्थानावरनं काढू? त्यांनी माझ्यासाठी काही स्थान सोडले नाही. खूप कठीण आहे गं हे सगळं. हे बघ पूर्वी, तुला कोणाला काढायचे नाही तर तुला तुझ्या जाऊची जागा जपायची आहे. तसेच स्वतःची जागा सुद्धा बनवायची आहे. जाऊबाईला काढून टाकण्यापेक्षा स्वतःची जागा बनवण्याचा प्रयत्न कर. तसे प्रयत्न केल्यास चांगले फळही मिळेल. आई, मला नाही वाटत मी काही करू शकेल, पूर्वी उदासपणे म्हणाली. पूर्वी, तू तुझी वागणूक बदल, तुझी दिनचर्या बदल. आता तुला तुझ्या सासरच्यांशी जुळवून घ्यावंच लागेल. स्वतःच्या सुखासोबतच कुटुंबाच्या सुखाचीही काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी तुलाच पुढाकार घ्यावा लागेल. आईने तिची दिनचर्या आणि बोलणे ऐकले आणि सांगितले की तुला तुझ्यात बदल करण्याची गरज आहे पूर्वी, तरच तू सर्वांची आवडती बनू शकशील. पूर्वीने आईचे सर्व ऐकले, समजून घेतले आणि स्वतःला बदलवण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर काही महिन्यांनी ती तिच्या माहेरी घरी राहायला आली होती. ती खूप अस्वस्थ होती. संयुक्त कुटुंबात सासू, सासरे, भावजय, वहिनी, दीर होते. तरीही सुरभी वहिनी सर्व कामे पटकन करायची आणि ती सर्वांची लाडकीसुद्धा होती. तिचा नवरा साकेतही वहिनीचे कौतुक करायचा, तेव्हा पूर्वीला हेवा वाटायचा. पूर्वी कधीच संयुक्त कुटुंबात राहिली नव्हती, त्यामुळे तिला माहीत नव्हते की इथे प्रत्येकजण एकमेकांना कामात मदत करतात, प्रत्येकाची काळजी घेतात. एक व्यक्ती स्वतःसाठी नाही तर प्रत्येकासाठी जगते हे तिला माहीत नव्हते. काही दिवसांनी पूर्वी साकेतसोबत सासरी आली. उशिरा उठण्याचे टोमणे नेहमी ऐकणारी पूर्वी दुसऱ्या दिवशी वेळेवर उठली. आंघोळ करून सगळ्यांसाठी चहा बनवला. सुरभी किचनमध्ये आल्यावर पूर्वी प्रेमाने म्हणाली, वहिनी, तुम्ही बसा आणि चहा प्या. मी पिंकीचा टिफिन बनवते. तुम्ही पिंकीला शाळेसाठी तयार करा. हे ऐकून सुरभीला खूप आनंद होतो. ती पिंकीला तयार करायला जाते. पूर्वी चहा घेऊन सासू सासऱ्यांच्या खोलीत जाते, तेव्हा तिला पाहून सासू सासरे आश्चर्यचकित होतात. सासूने विचारले, आज सुरभीने चहा नाही आणला? आई, त्या पिंकीला तयार करायला गेल्या आहेत. पूर्वी खोलीतून बाहेर येते आणि किचनमध्ये सुरभीला विचारून पटकन भाजी चिरते, पीठ मळून घेते आणि मग नाश्त्याची तयारी सुरू करते. सासरे, भावजय, साकेत, वहिनी यांना नाश्ता देते. पूजा घरातून तिची सासू येताच त्यांना आणि सुरभीला नाश्ता करायला बसायला सांगते. पण सुरभी पूर्वीलाही तिच्यासोबत बसण्याचा आग्रह करते. पूर्वी मनातल्या मनात विचार करते की मी किती चुकीची होती. माझे लग्न झाले तेव्हा सुरभी वहिनी मला रोज गरमागरम नाश्ता द्यायच्या आणि मी त्यांना कधीच सोबत बसायला म्हणत नव्हते. नंतर त्या एकट्याच नाश्ता करायच्या आणि आज वहिनीने मला त्यांच्यासोबत बसवले. खरं तर सुरभी वहिनी खूप चांगल्या आहेत. त्यांनी मला मोठ्या बहिणीप्रमाणे सांभाळले. मी कधीच काम केले नव्हते, जबाबदारी कधीच घेतली नव्हती, तरीही त्यांनी तक्रार केली नाही. ती अजून नवीन आहे, हळूहळू समजेल असे सांगून सांभाळून घ्यायच्या आणि सासूबाईंच्या रागापासून सुद्धा त्याच नेहमी वाचवत असे. आता पूर्वीला कळले की सगळे सुरभी वहिनीचे कौतुक का करतात. मागच्या महिन्यात पूर्वीची नणंद मधू हिला साडी नेसून कॉलेज पार्टीला जायचे होते, पण पूर्वीने तिला नवीन साडी देण्यास नकार दिला. त्यामुळे मधू खूप दुखावली होती. या गोष्टीवर साकेत सुद्धा रागावला होता आणि सासू पण रागवली होती. मग ती सुरभीची साडी नेसून कॉलेजला गेली.
तेव्हापासून मधुसुद्धा तिला टाळू लागली होती. सुरभी वहिनी, मला एका मैत्रिणीच्या एंगेजमेंटला जायचं आहे. मला तुमचा लेहंगा हवा आहे. पण मी तो आधीच घातलेला आहे, मधू म्हणाली. पूर्वी किचनमधून हे सगळं ऐकत होती. मधू, तू माझा लेहंगा घाल, तुला छान दिसेल. मधूचा विश्वासच बसला नाही. तिने नकार दिला. पण सुरभी म्हणाली, अगं वहिनी खूप प्रेमाने देत आहे, म्हणून घे ना. त्यामुळे मधूने होकार दिला. ती खूप खुश झाली. पूर्वीने लेहंगा तर दिलाच, पण मधूचा मेकअप पण करून दिला, हेअरस्टाईल पण करून दिली. मधूने उडी मारून पूर्वीला मिठी मारली. पूर्वी वहिनी, तू खूप छान आहेस. हे शब्द ऐकून पूर्वीला आईचे शब्द आठवले. कोणाच्या तरी हृदयात स्वतःची जागा बनवायची असते, मग प्रयत्नांना फळ नक्कीच मिळते. पिंकीच्या परीक्षा सुरू असताना सुरभी तिला शिकवण्यात व्यस्त होती. त्यामुळे पूर्वी तिच्या सासू सासऱ्यांची औषधे आणि जेवणाची काळजी घेऊ लागली. ती त्यांच्या गुडघ्याला नियमित मालिश करायची. ती त्यांना वेळेवर चहा दूध द्यायची. आजकाल त्यासुद्धा पूर्वीसोबत खुश राहू लागल्या होत्या. आता घरातील सर्वजण सुरभीसह पूर्वीचेही कौतुक करू लागले. आता पूर्वीच्या प्रयत्नांना यश मिळाले. एके दिवशी पूर्वीने आईला फोन लावला. आई, आता या घरात धाकटी सूनही सगळ्यांची लाडकी झाली आहे. माझेही सर्वजण कौतुक करतात. सगळे माझ्यावर प्रेम करू लागले आहे. मधू माझी छान मैत्रीण झाली आहे आणि सुरभी वहिनी तर माझी मोठी बहीण झाली आहे. पूर्वीच्या तोंडून हे ऐकून तिच्या आईच्या मनाला दिलासा मिळाला. अखेरीस पूर्वीच्या प्रयत्नांना फळ मिळाले. तर ही कथा आपल्याला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि आवडली असल्यास लाईक द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.